एकदा एका जंगलामध्ये वडाच्या उंच झाडावरती एका कावळा आणि कावळीने एक सुंदरसे घरटे बांधले होते आपल्या पिल्लांसाठी. त्याच झाडाच्या डोलीमध्ये एक भला मोठा काळा कुट्ट असा महाभयंकर साप राहत होता. त्या झाडावरचे इतर पक्षी जेव्हा त्यांची घरटी सोडून अन्न मिळवण्यासाठी बाहेर जात, तेव्हा तो त्यांचे अंडे खाऊन फस्त करीत असे. एके दिवशी जेव्हा कावळा आणि कावळी शिकार करण्यासाठी बाहेर गेले, ती संधी साधून हा काळा सर्प कावळा आणि कावळीच्या घरट्यापाशी गेला आणि त्यातील अंडे खाऊन स्वाहा करून टाकले. जेव्हा कावळा आणि कावळी आपल्या घरट्याकडे परत आले, तेव्हा त्यांना घरट्यामध्ये अंडी दिसली नाहीत. ते पाहून त्यांना खूप दुःख झाले. त्यांच्या लक्षात आलं, हे कारस्थान कुणाचं असेल. कावळा आणि कावळी या गोष्टीचा सूड घेण्याचं ठरवतात. त्या दुष्ट सर्पाला धडा शिकवण्यासाठी काय युक्ती केली पाहिजे हे ठरवण्यासाठी कावळा आणि कावळी यांचा हितचिंतक असलेला एक कोल्हा, त्याच्याकडे जाण्याचं हे दोघंजण ठरवतात. त्या जंगलातील एका झाडाच्या सावलीमध्ये हा कोल्हा पहुडलेला असतो. तिथं त्या कोल्ह्यापाशी हे कावळा आणि कावळीचं जोडपं येतं व कोल्ह्याला कावळा म्हणतो, हे कोल्हे दादा, आम्ही त्या वडाच्या झाडावरती घरटं बांधून खूप मोठी चूक केलेली आहे. त्या झाडाच्या डोलीमध्ये एक सर्प आहे हे आम्हाला माहिती असून सुद्धा आम्ही त्याच झाडावरती घरटं बांधलं, ही आमची खूप मोठी चूक झालेली आहे. पण आम्ही पडलो असे लहान पक्षी. या झाडावरून घरटं सोडून आम्ही दुसऱ्या झाडावर जरी बांधलं तरी तिथे बी एखादा सर्प येणार नाही, हे काय आपण सांगू शकतो काय? मग या संकटाला कसं सामोरे जायचं यासाठी तुम्ही आम्हाला काहीतरी मार्ग सांगा, नाही तर आम्हाला आमचा जीव द्यायचा तरी तुम्ही सांगा. कोल्हा म्हणाला, कावळे मामा व कावळी मामी, तुम्ही दोघं एवढं निराश होऊ नका. काय झालं आहे, काय अडचण आहे मला सांगा, आपण काहीतरी मार्ग काढू. मग कावळ्याने त्याची घडलेली सगळी हकीकत त्या कोल्ह्याला सांगितली. त्यांची सगळी हकीकत कोल्ह्याने ऐकल्याच्या नंतर कोल्हा या कावळा आणि कावळीला म्हणाला, हे पहा कावळे मामा आणि कावळी मामी, या पृथ्वीतलावर अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी युक्तीने साध्य करता येत नाही. शक्तीपेक्षा युक्ती कधीही श्रेष्ठ असते.